नमस्कार. वेलकम टू द विनिंग स्टोरी. आपल्यासोबत आज आहेत शुभम शिंदे फ्रॉम तेलुगू टायटन्स. कसे आहात तुम्ही? मजेत मजेत. येस. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी मॅरिड लाईफ येस, तुम्हाला. थँक्यू. आता नुकतंच तुमचं लग्न झालंय, तर कशी आहे मॅरिड लाईफ? मेरिट लाईफ खूप छान आहे, कारण जसं आपण बॅचलर मध्ये राहतो. कारण गेली 7 ते 8 वर्ष मी रिलेशनशिप मध्ये होतो. माझी वाईफ पण ज्युनियर नॅशनल आहे, ती येस. पण कबड्डी खेळायची येस. अगोदरपासून. ती महाकबड्डी लीग वगैरे खूप वगैरे, म्हणजे माझ्या अगोदर मला वाटतं तरी अगोदर तिने स्टार्ट केली, त्याच्यानंतर मी उशिरा स्टार्ट केली. बरोबर. तर वाईफ माझी कबड्डी प्लेअर आहे आणि मी येस. पण कबड्डी प्लेअर आहे, तर आपण बॅचलर लाईफ सारखीच चालू आहे. मग घरात असं कधी कबड्डी फाईट होते का, की तुम्ही त्यांना कोच हा, करताय का ते तुम्हाला कोच करतात? फाईट तर होते, कारण ती पण मॅच खेळते, मी पण बरोबर. मॅच खेळतो. जेव्हा माझ्या प्रो कबड्डी मॅचेस चालू असतात तेव्हा ती मला सांगत असते की तू आज या चुका केल्यास, बरोबर. की तू आज चांगला खेळलास. कारण परवाच आमचं बोलणं झालं की पहिली मॅच झाली, तर ती मला सांगत होती की खूप छान केलास, कालची मॅच थोडा वीक पडलास. म्हणजे बरोबर. असं डेली सांगत राहते, मी सांगत राहतो. तेव्हा तिची मॅच असते तेव्हा मी सांगत राहतो की तू असं केलं पाहिजेस, तू असा फिटनेस केला पाहिजे त्या लेवलचा. अच्छा. तर पहिले तर सर्वप्रथम म्हणजे आपण जेव्हा कबड्डी प्लेयर्सना बघतो, तेव्हा तुम्ही जेव्हा स्क्रीनवरती येता, त्या मॅटवरती येतात, तेव्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल माहिती असतं, की आज ओके हे प्लेयर स्क्रीनवर आहे. पण त्याच्या आधी जो मिट्टी से मॅट का सफर ज्याला म्हणतात, तर तुमची सफर, तुमची जर्नी कशी सुरू झाली? जर्नी मी गावापासून चालू केली होती कबड्डी. तर मी मातीपासून स्टार्ट केली होती, कारण बरोबर. पहिलं मी सब ज्युनियर पासून मला काही माहित नव्हतं की कबड्डीमध्ये पुढे ज्युनियर सिनियर हे 2 पार्ट होते. त्यानंतर प्रो कबड्डी होती, पण मी स्टार्टिंग माझ्या गावाच्या क्लब पासून केली. तर मला सब ज्युनियर पासून स्टार्टिंग आतापर्यंत प्रो कबड्डी पर्यंत मिळाली. मग अशी कुठली एक मोमेंट होती जेव्हा तुम्ही, म्हणजे कारण कसं आहे, की आपण इंडियात राहतो, तर खूप क्रिकेट डॉमिनेटेड कंट्री आहे. मग तुम्ही कबड्डी का चूज केली? कबड्डी मी माझ्या भावामुळे केली, कारण माझे 2 भाऊ प्रितेश आणि किरण दादा कबड्डी खेळायचे. त्याच्यानंतर आदित्य खेळायला येस. लागला. मी पण पहिला क्रिकेटरच होतो आणि अच्छा. फुटबॉल म्हणजे कबड्डीची जास्त आवड नव्हती. ओके. पण भाऊ पण माझा आदित्य खेळायला लागला कबड्डी. तर त्यांनी मला एकदा सांगितले की तू पण खेळ, तू सिलेक्शन टुर्नामेंट दे हं. किंवा तू अजून चांगला खेळशील, प्रॅक्टिस वगैरे कर. पण मी भावापासून माझ्या सख्या भावापर्यंत चालू केली कबड्डी. तुमचा भाऊ पण प्रो कबड्डीमध्ये हम्म. खेळतो, आदित्य. हो. तर पण सेम टीम मध्ये तुम्ही खेळलायत, हो. पण आता रायव्हल झाल. हा. तर मग काय कसं असतं एक्झॅक्टली, म्हणजे आज तुलाच हरवणार किंवा असं काही असतं का बॅक एंड मध्ये? असतं, कारण ग्राउंड आहे. हम्म. ग्राउंड 10 बाय 13 मध्ये कोण मित्र किंवा कोण भाऊ किती जवळचा किंवा नातेवाईक कोणी असलं तरी आपण ग्राउंड मध्ये गेमवर फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण जेवढं तुम्ही गेमवर फोकस कराल तेवढं तुमच्या बाहेरच्या फॅसिलिटीसाठी पण चांगलं आहे. तुम्ही महाराष्ट्रातून येता, हो. आणि महाराष्ट्रामध्ये जसं हरियाणा हे कबड्डी कल्चरसाठी मानलं जातं, आज प्रो कबड्डीमध्ये 30 पेक्षा जास्त प्लेयर आहेत जे महाराष्ट्राकडून आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं महाराष्ट्राला रिप्रेझेंट करून या लीगमध्ये किंवा एक नॅशनल टीम मध्ये? खरं तर खूप कठीण आहे, हम्म. कारण आपण जेव्हा महाराष्ट्रामध्ये नॅशनल खेळतो पहिल्यांदा, नॅशनल नंतर आपण प्रो कबड्डी खेळतो. कारण बरोबर. आपण जेवढी गावापासून चालू केलेली असते ती मेहनत खूप कठीण असते. कारण मेहनत, काही काही मुलांना मेहनत करून सुद्धा काही मिळत नाही. पण आपल्याला मेहनत करून किंवा एवढं सगळं अपॉर्च्युनिटी करून बघून, जेव्हा कठीण परिस्थितीतून, ज्या मुलांकडे पैसे नसतात, जी मुलं ज्या गरिबीतनं वर येतात, त्यांनाच माहिती असते की किती कष्ट केलेले असतात स्वतःसाठी. कारण प्रो कबड्डी सारखी लीग आहे, ती बरोबर. आपल्या चांगल्या महाराष्ट्र मुलांसाठी पण आहे. हम्म. तर खूप लोक गरिबीतनं वर आलेली आहेत, ती आता प्रो कबड्डी खेळत आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही गावातून येता, तर तुमच्या फॅमिलीचा कसा सपोर्ट राहिलाय इमोशनली, फायनान्शियली? जसं कारण तुम्ही म्हणालात, की आज प्रो कबड्डीनी बरेच मुलांचं आयुष्य साकार केलं. तसं तुमचं कसं राहिलंय फॅमिलीचा सपोर्ट इन बोथ वेज, फायनान्शियल अँड इमोशनल? फॅमिलीने खूप सपोर्ट केला, कारण जेव्हा माझी स्टेट लेवल चॅम्पियनशिप होती सब ज्युनियरची, तेव्हा माझे फादर पण कबड्डी खेळायचे, आर्मीत अच्छा. होते, ओके. लेफ्ट कॉर्नर खेळायचे. पण मला जेव्हापासून मी लोकल टुर्नामेंट पासून चॅम्पियनशिप पर्यंत सिलेक्शन टुर्नामेंट चालू केली, तेव्हा माझे फादर सपोर्ट, म्हणजे फॅमिलीने खूप सपोर्ट केला. म्हणजे डाएट पासून म्हणा, आईने हम्म. डाएटचा खर्च केला,
फादरनी प्रोटीनचा खर्च केला. त्या दोघांनी मिळून खूप मेहनत घेतली आमच्या दोघांच्या पाठीशी. कारण आपण एखाद्या वेळेस जेव्हा मोठा खेळाडू बनत असतो तेव्हा आई वडिलांचाच मोठा हात असतो मागे. बरोबर. तर आई वडीलच मोठे करत असतात मुलांना आणि मुलंच तोच फायदा घेऊन मुलं मोठी होत असतात. तुम्हाला कधी आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम आला, असं काही झालं करिअर मध्ये? खूप प्रॉब्लेम आला होता मधी. मी हम्म. जेव्हा मुंबईमध्ये 2016 का 17ला खेळायला आलो होतो, मी आणि माझा भाऊ. तर तेव्हा जॉब नव्हता. तेव्हा घरात फक्त पप्पा कमवायचे. आई तर घरीच असायची. तर पप्पांवर खूप लोड असायचा, कारण गावातून येऊन आम्ही सिटीत शिफ्ट झालो होतो. बरोबर. तर तेवढं पप्पावर लोड होतं. पण आम्ही त्या परिस्थितीतून खूप मेहनत घेऊन आम्ही तो मग हे काय एक्झॅक्टली असा टर्निंग पॉइंट होता की ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रॅग्स टू रिचेस, तर तो तुमच्यासाठी असं काय टर्निंग पॉइंट होता? टर्निंग पॉइंट माझा, मी सेंट्रल बँकेतून एअर इंडियात गेलो. अच्छा. एअर इंडिया मधून मी खूप टुर्नामेंट खेळलो, बेस्ट डिफेंडर म्हणून घेतलं. मग एअर इंडिया मधून मी पहिला युवा फलटणला शिफ्ट झालो. हम्म. युवा फलटण नंतर आमची टीम ओपन 2 वर्ष झाली. बरोबर. त्यानंतर त्याच्या आधी मी NYP सीझन 6ला पुणेरी फलटण मध्ये आलो होतो. मला अशोक संजय सरांनी चान्स दिला होता खेळायला. तर मी तो सीझन चालू 6-7 पुणेरी फलटण मध्ये होतो. त्यावेळी आमची 2 वर्ष युवा फलटण मध्ये गेली. त्यानंतर मी पटनामध्ये शिफ्ट झालो बरोबर. नेक्स्ट सीझन. येस. पुणेरी पलटण ज्याचं तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये आय थिंक अस्लम सीझन 7 मध्ये आला होता, जेव्हा तो युवा पलटण मध्ये खेळत होता. तर तेव्हाच्या काही आठवणी ज्या तुमच्या आहेत? आठवणी तर खूप आहेत, कारण एअर इंडियामध्ये आम्ही 4 ते 5 वर्ष खेळत होतो. अस्लम अच्छा. होता, पंकज होता, आम्ही दोघे भाऊ होतो. खूप प्लेअर होते आणि मिस करता त्याला थोडं, मिस त्या टीमला? तर करतो, कारण एअर इंडियामध्ये आम्ही एकत्रच खेळलो 4 वर्ष. आमचं बॉन्डिंग पण अजून पण खूप चांगलं आहे. कारण स्टार्टिंग तर आम्ही सेंट्रल बँकेतून केली होती, तेव्हा मग एअर इंडियात आमची नेक्स्ट बॅच पुणेरी फलटणच होती. हो, जी काय एकदम. होती. येस. अच्छा. आणि तुम्ही अजून एक गोष्ट म्हणाल की तुमचे बाबा पण डिफेंडर होते, तर त्याच्या मागे अशी काही स्टोरी आहे की म्हणून तुम्ही एक डिफेंडर? कारण काय होतं, आम्ही बरेच कबड्डी प्लेयर्स कडून असं ऐकलेलं आहे की जेव्हा गावातून सुरुवात होते तेव्हा प्रत्येक खेळाडू हा पहिले रेडरच असतो. तर तुम्ही पण पहिले रेडर होतात का सुरुवातीपासूनच डिफेन्स? मी गावापासून स्टार्ट केली होती तेव्हा माझे कोचच डिफेंडर होते, राईट कॉर्नर. अच्छा. तर जेव्हा मी ग्राउंडमध्ये एंट्री केली आणि मी जेव्हा राखीव खेळाडू खेळत होतो ते खेळत असताना त्यांनी माझ्यासाठी ती पोझिशन सोडली होती, कारण मी चांगला खेळेल किंवा पुढच्या NYP साठी किंवा पुढच्या टुर्नामेंटसाठी मी चांगला खेळेल. तर माझ्या कोचने ती जागा सोडली होती. पण मी पण पहिलाच रेडरच होतो. अच्छा. बोथ साईड रेड मारायचो. पण मी नंतर जसं वरच्या लेवलला सेंट्रल बँकेत एअर इंडिया तसं वरच्या लेवलला खेळत गेलो, तसं मी राईट कॉर्नरच प्लेस पकडली होती. माझ्या भावानी लेफ्ट कॉर्नर प्लेस पकडली होती. तर आमचं कॉम्बिनेशन पण आमचं एकत्रच झालं, कारण आम्ही प्रॅक्टिस पण एकत्रच करत होतो, गावात पण एकत्रच खेळतो, एकाच टीम मध्ये खेळतो आणि व्यावसायिक पण एकाच टीम मध्ये खेळत असताना आम्ही कॉम्बिनेशन बनवून आम्ही वरच्या लेवलला आलो. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. थोडं प्रो कबड्डी बद्दल बोलूया. तुम्ही सुरुवात केली पुणेरी पलटण कडून, मग पटना पायरेट्स, बेंगॉल वॉरियर्स, परत पटना आणि आता तेलुगू. तर प्रत्येक टीम बद्दल अशी कुठली एक गोष्ट आहे जी तुमच्या खूप दिल के करीब है, ज्याला आपण म्हणू शकतो? दिल की करीब मतलब, मैंने सीझन 8ला मी पटनाची फायनल खेळलो होतो. येस. मला म्हणजे एवढा चान्स भेटत नव्हता. मी इन आउट सीझन 8ला खेळत होतो, कारण कोरोना टाइम पण होता त्यावेळी. पण मला फायनलला असा चान्स भेटला होता की आपण फायनल खेळतोय PKLची. तर खूप असं म्हणजे आपण म्हणतो ना की आयुष्यातलं आपलं काहीतरी मिळालंय, तर मला फायनल खेळायला भेटली होती आयुष्यात. मग त्या मोमेंट बद्दल काही आठवण? आठवण एवढीच आहे की कारण सीझन 6ला तर भेटलाच नव्हता चान्स. सीझन 7ला भेटला होता, पण थोडी एल्बोला इंजुरी झाली होती. नंतर 10 ते 15 मॅचेस नंतर मी बाहेर आलो. नंतर मी खेळलो नाही ती लीग. सीझन 8ला मला चान्स भेटला, पण त्यावर आमिर सरांनी चान्स दिला होता फायनल खेळायचा. पण जो अनुभव सीझन 8 मध्ये आला तो इतर बाकी सीझन मध्ये नाही. खूप इंटेन्स आपण बोलतोय. थोडंसं लाईट हार्टेड करूया. तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलं, तुमची बहीण आहे जी म्हणाली होती की तुम्हाला लहानपणीपासूनच उड्या मारायची फार सवय होती. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की मतलब बचपन से ही शरारती असा टॅग लावून घेतला होतात का? लहानपणी खूप मस्ती करायचो. जसं मी शाळेत जायचो 5वी ते 10वी पर्यंत आमची बॅच सुरू झाली होती. म्हणजे 1ली ते 10वी मी एकच स्कूलमध्ये होतो, मी अलोरा स्कूलमध्ये. तर शाळेमध्ये पण तीच मस्ती होती, घरामध्ये पण तीच मस्ती होती. कारण
अभ्यास मी जास्त करायचो नाही, खेळाकडेच म्हणजे जेवढं मी जाईल ग्राउंडवरच जायचो, जिकडे क्रिकेट खेळ, तिकडे फुटबॉल खेळ, तिकडे कधी कबड्डी खेळ. तर मी असंच इकडून तिकडून मस्ती करत करत खेळाकडे लक्ष चालू मग हे केलं. उडी मारण्याचं एक्झॅक्टली काय आहे फंडा? उडी मारण्याचं म्हणजे जसं आम्ही गावाकडे आपण एखादा खेळ खेळत असतो किंवा बरोबर. घरावर चढणे किंवा कधी तुम्ही लहानपणी फार झाडावर चढायचा असंही आम्ही ऐकलंय. झाडावर मी खूप चढायचो कारण पहिली सवय असायची आम्हाला. बरोबर. तेव्हा लहानपणी एवढं काय माहित नसायचं, पण जेव्हा खाली वाळू असायची, वरती बिल्डिंग बांधायची, वरतून उडी मारायची वाळूमध्ये. खूप सवय होती आम्हाला. मग कधी घाबरायला नाही झालं नाही, असं? कधीच नाही. अच्छा. मग लहानपणीचा जो शुभम शिंदे होता आणि आज जेव्हा आपण स्वतःला आरशात बघता तेव्हा काय फिलिंग येते? खूप प्राऊड फील होतं, कारण आपण जेव्हा गरिबीतनं आणि मेहनत करून कष्ट करून जेव्हा वर येतो, वरच्या लेवलला येतो, त्या लेवलचा आणि या लेवलमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कारण ज्या लोकांनी आपल्या मागं मेहनत केलेल्या, ज्या आई वडिलांनी आपल्या मागं मेहनत केली, कोचनी केले, जे स्टार्टिंग पासून असेल, माझी व्यावसायिक टीम असेल, बरोबर. प्रो कबड्डी टीम असतील, यांचा मागे त्यांचा हात आहे. एखाद म्हणाय गेलं तर आपण एवढ्या वरच्या लेवलला खेळतो तर त्या लोकांमुळेच खेळतोय आपण, त्यांचा आशीर्वादामुळे. इंटरेस्टिंग. प्रत्येक घराण्यामध्ये एक अशी गोष्ट असते मुलांसाठी मेनली, की जेव्हा पहिला चेक मिळतो तो खूप दिल के करीब असतो. आपल्याला वाटतं यार, तर तुम्हाला जेव्हा पहिले पैसे मिळाले, चेक मिळाला, तेव्हा तुम्ही काय केलं? पहिला चेक मला मिळाला होता प्रो कबड्डीलाच. त्याच्या आधी मला व्यवसायिकला एक अंगठी मिळाली होती, अच्छा. बेस्ट डिफेंडर म्हणून. तर ती माझ्या घरच्या बाबाने दिली होती मी घरी. ती That is पहिली so sweet. एअर इंडियातनं मला भेटली होती. आज पण घालतात ते? हा, घालतात, अजून पण हातात आहे. अरे वा, दॅट्स व्हेरी नाईस. आता थोडंसं लीगच्या वरती आपण बोलूया. लीग मध्ये आता खूपच हिटेड मोमेंट्स चाललेले आहेत. देवांग, सुनील सगळ्यांबद्दल, आणि तुम्ही इंडियामध्ये आता सॉर्ट ऑफ बेस्ट डिफेंडरचा टॅग घेतलेला आहे. तर असा कुठला रेडर आहे ज्याच्याबरोबर तुमची वन ऑन वन रायव्हलरी आम्हाला बघायला मिळेल, किंवा तुमची पर्सनल रायव्हलरी ऑन द मॅट आहे? रेडर तर खूप आहेत. अस्लम आहे, देवांक आहे, परत खूप सारे रेडर आहेत बाकी टीम मध्ये पण. जसं आपण म्हणतो नवीन एक्सप्रेस आहे, पवन शेरावत, अर्जुन आहे, खूप रेडर आहेत. जसं आपण स्वतः इम्प्रूव्ह करू, समोरचा तेवढा अग्रेसिव्ह असतो, तेवढा आपण पण स्वतः अग्रेसिव्ह राहणं गरजेचं आहे त्या गेम मध्ये. पण हे तर तुम्ही एकदम काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल आन्सर दिलेत. पण जसं प्रत्येक खेळाडूसाठी एक असतं ना यार, की ह्याला मला आउट करायचंय, तर तो कोण आहे? देवांक. देवांगलाच. मग एक हिटेड रायव्हलरी बघायला मिळणारच आहे, पक्का नाही? पक्का. अरे वा, क्या बात आहे. आणि बिफोर यू गो, फॅन्ससाठी काय सांगाल? पहिले 2 गेम्स चांगले नाही गेलेत, बट ऍज अ सिनियर प्लेअर, ऍज समबडी हु हॅज सीन द लीग, एवढ्या सगळ्या टीम्स बरोबर, तुम्ही काय सांगाल फॅन्ससाठी? फॅन्सना मी एवढं सांगेल की तुम्ही जसं तेलुगू टायटन्सला सपोर्ट करत आलात, तसंच सपोर्ट तुम्ही पुढे पण राहू द्या. कारण तेवढं आपण लक पण म्हणतो, कारण पहिल्या 2 मॅचेस आपण एक 3 पॉईंटने आणि एक 5 पॉईंटने हारलो. तर जास्त फरकाने पण नाही हारलो. जर काय मिस्टेक असतील ते आमच्या टीममुळेच हारलो आम्ही. आम्ही जर हारलो असेल तर आम्ही स्वतःमुळे हारलो असेल. कारण जेवढं आम्ही स्वतः इम्प्रूव्ह करेन तेवढंच पुढच्या मॅचसाठी आमच्यासाठी बेटर आहे. तर तुम्ही जेवढा आम्हाला सपोर्ट कराल, आत्ताशा 2 मॅच झाल्यात, कारण टीम सेट व्हायला, टीममध्ये नवीन प्लेयर येतात तेव्हा टीम सेट होणं खूप गरजेचं असतं. त्या पहिल्या 2 मॅचेसमध्ये ते आम्ही बघितलं की आमच्या चुका काय आहेत. तर आम्ही त्या चुका सुधारून आम्ही उद्याच आमची मॅच आहे जयपूरवर, तर आम्ही त्या चुका आम्ही माफ करून उद्याची चांगली मॅच खेळू. तर तुम्ही असंच सपोर्ट करत राहा तेलुगू टायटन्सला. थँक्यू. You guys have got the message. Thank you so much, Yes, Shubham, thank you. for Thank you. giving time, and Thank you. wish you the best.